जसं जसं तुम्ही वय वाढत गेलं तरुणपणाकडे तुम्ही वाटचाल सुरू केली, कधी असं वाटलं की आता मला कॅमेऱ्याकडे वळायचंय? मी साधारणतः एक 9वीला होतो. हा. आजकाल बी जेव्हा मोजमापणी करतात तर ते कॅमेऱ्यासारखं घेऊन असं पाहतात, नाही का? हो. तर मला वाटलं कोणतरी चित्रपटच बनवतो काय की. बर. आणि मी त्या कॅमेऱ्यासमोर उगाच हटकून येऊन थांबायचो, असं दप्तरची डिपिड्डी असायची माझी, उगाच येऊन थांबायचो त्या कॅमेऱ्यासमोर. मला वाटायचं हे चित्रपटच बनवतायत काय की. जे प्रेरणा आहे ना तुमची चित्रपटाकडेच जायचंय, कुठून क्लिक झाली? सतत आम्ही विचार करायचो की आम्हाला चित्रपट बनवायचाच आहे. मुख्य तर एकतर ती जिद्द होती. मी 17-18 वर्षाचा होतो त्यावेळेस ऍक्शन मूवी बनवली आम्ही, ते होता हम हिम्मत वाले. अरे बाप. दंडमची जसं मी सुरुवात केली, दंडमच्या टायमाला मला काय वाटलं की बाबा आता करूया. कारण नुकताच काय झालं, मी दंडमची तयारी चालू केली होती त्या टायमाला सैराट रिलीज झाला होता 2014-13. सैराट रिलीज झाला होता आणि सैराटने प्रचंड धुमाकूळ घातला आणि त्यांनी जे करून दाखवलं ते खरंच नागराज मंजुळे यांना सलाम. कॅमेराची आवड असणारे सगळे व्यक्ती, नाटकाची आवड असणारे सर्व व्यक्ती एकत्र आले तर काहीतरी एक वेगळा प्रोजेक्ट बनतोय, असं चित्र मला कधी दिसलेलं नाही आजपर्यंत. तर तुम्ही जे म्हणलात ते मी बघतोय, जवळून अनुभवतोय. आता हे जे आपले जे रंगकर्मी आहेत, रंगकर्मी एक्सेप्ट व्हायला तयार नाही ह्यांना की आम्ही चित्रपट करू शकतो म्हणून, किंवा त्यांचं ज्या पद्धतीने त्यांना शिकवलं जातं की हे भिन्न आहे भिन्न आहे, तसं नाहीये, एकच आहे. बिलकुल कॅमेरा एकच आहे आणि आपली नाटक ही एकच आहे. वेगळं काय आहे, इथं रिटेक आहेत, इथं रिटेक नाहीये. माध्यम वेगळे आहेत, माध्यम वेगळे. इथं हे ऍक्ट करावं लागतं, इथं ही कलाकाराचं आहे. इथंही नाटकावाल्यांनी किंवा जे काही आहेत आपले ज्येष्ठ, त्यांनी विचार करायला पाहिजे की आपण ह्या चित्रपट क्षेत्रामध्ये कमर्शियल आहे, नाही का, इकडून आउटपुट येणार आहे, नवीन नवीन साधनं आलेले आहेत. तुमचं जे काय आहे ते थोडं ट्रॅक चेंज करायचंय. तुमचं मत मला असं दिसतंय थोडंफार, मी काय माझं हे त्याच्यावर थोपत नाही, पण एक व्हायला पाहिजे.